श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. इतिहास फक्त पुस्तकात असतो असं म्हणतात, पण नाशिकमध्ये तो प्रत्येक दगडात, प्रत्येक देवळात आणि प्रत्येक घाटावर आजही जिवंत आहे. आज 18 एप्रिल जागतिक वारसा दिन. वारसा म्हणजे फक्त दगडधोंडे नाही, तो आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे आणि तो जपणं ही आपल्या पिढीची जबाबदारी. नाशिकचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक वास्तू आपली ओळख, आपली आठवण आहे. आज 18 एप्रिल जागतिक वारसा दिन. या निमित्तानं करूया नाशिकच्या वारशाचा, आठवणींचा सुंदर प्रवास. पंचवटी व काळाराम मंदिर, श्रद्धा आणि समतेचा संगम. नाशिकच्या पंचवटी परिसरात वसलेलं काळाराम मंदिर, काळ्या दगडात उभारलेलं हे मंदिर पेशव्यांच्या स्थापत्य कलेचं अद्वितीय उदाहरण आहे. प्रभू राम, सीता, लक्ष्मणांच्या मूर्तीने भरलेलं हे स्थान हजारो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. पण हे मंदिर केवळ श्रद्धेचं नव्हतं. 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच मंदिराबाहेर ऐतिहासिक सत्याग्रह केला. मंदिर प्रवेश नाकारण्यात आलेल्या दलितांना हक्क मिळावा, समानता नांदावी यासाठी बाबासाहेबांनी हजारो अनुयायांसह सत्याग्रह केला. हा लढा केवळ देवदर्शनासाठी नव्हता, तो होता मानवी समानतेसाठीचा आवाज. त्यामुळं काळाराम मंदिर नाशिकच्या धार्मिक वारशासोबतच सामाजिक परिवर्तनाचंही प्रतीक आहे. नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा एक ऐतिहासिक आणि धार्मिक घटना आहे, ज्यात लाखो भाविक गोदावरी नदीच्या काठी स्नान करण्यासाठी येतात. यामध्ये केवळ धार्मिक महत्त्वच नाही, तर सांस्कृतिक वारशाचा देखील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या मेळाव्याची पारंपरिक महती आणि नाशिकमधील ऐतिहासिक कनेक्शन लक्षात घेतल्यास तो नाशिकच्या वारशाच्या अद्वितीय प्रतीकांपैकी एक आहे. रामकुंड आणि गोदावरी घाट, श्रद्धेचा प्रवाह. प्रभू रामाने वडिलांसाठी इथंच पिंडदान केल्याचं सांगितलं जातं. रामकुंड, गंगा घाट, नारो शंकर घंटा, होळकर घाट, गोदावरीच्या काठावरच्या या वास्तू नाशिकच्या धार्मिक आणि स्थापत्य वारशाला उजाळा देतात. दीपमाळा, नक्षीकाम, काळजीपूर्वक बांधलेले घाट, हे सगळं नुसतं पाहणं म्हणजे इतिहासाला स्पर्श करणं आहे. त्र्यंबकेश्वर, अध्यात्म, नदी आणि वास्तुकला. नाशिक पासून काही अंतरावरच त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि गोदावरी नदीचं उगमस्थान. पेशव्यांनी बांधलेलं मंदिर, त्याची नक्षी, परिसरातील पवित्रता, या ठिकाणी स्थापत्य आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम आहे. अंजनेरी, पराक्रमाची गाथा. हनुमानजींचं जन्मस्थान म्हणून ओळखलं जाणारं अंजनेरी, इतिहास, पौराणिकता आणि निसर्ग यांचं त्रिसंधी स्थान. ट्रेकर्ससाठी पर्वणी आणि भाविकांसाठी आस्था. अंजनेरी म्हणजे श्रद्धा आणि साहसाचं प्रतीक. सप्तशृंगी गड, देवीचं शक्तिपीठ. नाशिक पासून थोड्या अंतरावर सह्याद्रीच्या 7 डोंगरांमध्ये वसलेल्या सप्तशृंगी देवीगड, एक अष्टदश शक्तिपीठ. कोरलेली मूर्ती, खोल दऱ्या आणि आकाशाशी स्पर्धा करणारी आस्था. भांडारदरा, हरिश्चंद्रगड आणि सह्याद्री, निसर्ग आणि वारसा. भांडारदरा धरण, रंधा धबधबा, कुंभेळगड आणि हरिश्चंद्रगड, या सर्व ठिकाणी निसर्गाच्या कुशीत इतिहास विसावलेला आहे. कोकणकडा, पुरातन गुहा, किल्ल्यांची भव्यता, हे सगळं नाशिकच्या नैसर्गिक वारशाला वंदन करतं. शहरी वारसा, सापत्नवाडे, बाजारपेठा, मराठी स्थापत्य. नाशिक शहरात आजही माधववाडा, सराफ बाजार, पुरातन घरे, होळकरकालीन वास्तू यांची उपस्थिती वारसा जिवंत ठेवते. नाशिकचा वारसा म्हणजे इतिहासाच्या गाभ्याशी जोडलेली आपली ओळख आहे. इथे श्रद्धा आहे, परंपरा आहे, स्थापत्य आहे आणि सामाजिक संघर्षाची आठवणही. हा वारसा आपण जपायला हवा, सांगायलाही हवा, पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणा म्हणून. 9 न्यूज वृत्तवाहिनीच्या वतीनं सर्व नाशिककरांना जागतिक वारसा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रतिनिधी स्वीटी गायकवाड, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक.